नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिसरा धडा हडप्पा संस्कृती याचा स्वाध्याय बघणार आहोत. ही इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र यातील धडा आहे आणि हा स्वाध्याय 2026 नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. तुम्ही याचा अभ्यास कराल. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा शोध डॅश डॅश या नदीकाठी लागला. सिंधू या नदीकाठी लागला हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह टिंबटिंब या ठिकाणी सापडले. तर याचं उत्तर आपण पाहूया. मोहेंजोदाडो हे उत्तर आहे. पुढे आहे, हडप्पा संस्कृतीतील डॅश डॅश या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली. आता याचं उत्तर पाहूया. लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. पुढे ब. चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न, दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. उत्तर आहे बरोबर. प्रश्न दुसरा, हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. उत्तर आहे चूक. कारण लिहायचं आहे. आता तुम्ही 6वीत आहात विद्यार्थ्यांनो. तर कारण आहे ते जागरूक होते म्हणून त्यांनी झाकलेली गटारे व स्वच्छता ठेवली होती. तिसरं, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होते. बरोबर. प्रश्न दुसरा अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. अशा प्रकारे आपलं संकल्पना चित्र असेल. त्याचं उत्तर आहे, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य आहे की सुनियोजित नगर रचना. दुसरं आहे स्वच्छ वरुंद रस्ते. तिसरं आहे पक्क्या विटांची घरे. चौथा आहे उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्था. पाचवा आहे समृद्ध व्यापार आणि 6वा आहे सुबक मुद्रा आणि मातीची भांडी. पुढे पाहूया. ब. शब्दकोड्यातून उत्खननातील नगरांची नावे पूर्ण करा. आता आपल्याला इथे शब्दकोडे दिलेले आहे. अशा प्रकारे ते शब्दकोड आहे विद्यार्थ्यांनो. आता त्याची उत्तर पाहूया एक एक करून. हडप्पा असे एक एक करत तुम्ही पूर्ण करत गेले तर तुम्हाला एक एक करून उत्तर मिळेल. ला, वी, रा, खी, ढी, का, ली, ब, न. तर ते तुम्हाला दिसत असेल की हडप्पा, लोथल, मोहेंजोदडो, ढोलावीरा, राखीगढी, कालिंबगण अशा प्रकारे तुमचं तयार झालेलं आहे उत्तर. प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा. टिपा लिहामधील पहिला प्रश्न आहे, मोहेंजोदडो येथील महास्नानगृह. तर याचं उत्तर बघायला गेलं तर मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे. या महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची व्यवस्था होती. दुसरा आहे, हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. उत्तर, हडप्पाकालीन उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे वापरत असत. दागिन्यांमधील अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा आणि बांगड्या यांचा वापर केला जाई. हे दागिने सोने, तांबे, चांदी, मौल्यवान खडे तसेच शंख आणि मातीचे बनवलेले असत. तिसरं आहे, हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर, हडप्पा संस्कृतीमध्ये कलेचा उत्तम नमुना म्हणजे तेथील मुद्रांवर कोरलेली प्राण्यांची व मानवाकृतींची चित्रे आणि कांस्य धातूंची नर्तकीची मूर्ती होय. मनोरंजनासाठी ते लोक खेळणी वापरत, ज्यामध्ये मातीची बैले, फिरणारे डोके असणारे प्राणी, खुळखुळे, शिट्ट्या आणि चाकावर चालणाऱ्या गाड्या यांचा समावेश होता. पुढे आहे प्रश्न चौथा, पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा दिलेला आहे नकाशा, याचं व्यवस्थित निरीक्षण करा विद्यार्थ्यांनो. पहिला प्रश्न आहे, भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. तर उत्तर आहे कालिबंगन. दुसरे आहे, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. तो उत्तर आहे मोहेंजोदडो, ज्याला हडप्पा किंवा सुतका चेंडू असेही म्हणतात. तिसरं आहे, मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. तर चिनाब नदी हे उत्तर आहे. पुढे आहे, दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे.
उत्तर आहे महाराष्ट्र. पुढे आहे प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला आहे हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगर रचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. उत्तर आहे हडप्पा संस्कृतीमधील नगर रचना अत्यंत आधुनिक होती. आजही आपण नवीन शहरे वसवताना त्यांच्याकडून खालील गोष्टींचा आदर्श घेऊ शकतो. काटकोनात छेदणारे रस्ते, ज्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही आणि चौकोनी भागात सुंदर व शिस्तबद्ध घरे बांधता येतात. उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्था, त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आजच्याही शहरात सांडपाण्याची गटारे पूर्णपणे झाकलेली असणे आवश्यक आहे, जशी हडप्पा काळात होती. पुढे आहे पाण्याचे नियोजन. प्रत्येक घरात विहीर आणि पाण्याची स्वतंत्र सोय असणे हे आजच्या पाणी टंचाईवर उत्तम उपाय ठरू शकतो. पुढे आहे दुसरा प्रश्न. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली? उत्तर, हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला लागण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे होती. व्यापारात घट. मेसोपोटेमिया आणि इतर दूरवरच्या देशांशी असलेल्या हडप्पाचा व्यापार हळूहळू मंदावला. पर्यावरणीय बदल. वारंवार येणारे महापूर, पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आलेला दुष्काळ आणि नद्यांची पात्रे कोरडी पडणे यामुळे शेतीचे नुकसान झाले. स्थलांतर. व्यापार आणि शेती नष्ट झाल्यामुळे लोकांनी ही नगरे सोडून इतर लहान गावांकडे स्थलांतर केले, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. पुढे आहे हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, म्हणजे त्यांचेही नॉलेज वाढेल. आवडला असेल विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.